नमस्कार मित्रांनो, मी जी.बी. सोनवाने, शिल्पनिर्देशक स्विंग टेक्नॉलॉजी, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत असून आज मी आपणास शिवणकामासाठी लागणारे साहित्याची माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम याला लाकडी काटकोन असे म्हणतात। याचा उपयोग मापामध्ये डायग्राम काढण्यासाठी उपयोगात येते। हा आहे मेजरिंग टेप शिवणकामामध्ये अत्यंत उपयुक्त असा हा मेजरिंग टेप असतो। याच्यामध्ये सेंटीमीटर व इंचामध्ये दोन्ही बाजूंना याच्यामध्ये मापे असतात। हा एक टेप 5 फुटाचा असतो, म्हणजे 60 इंच व 152 सेंटीमीटरचा मेजर टेप असतो। याचं मापे घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो टेपचा। त्याच्यानंतरून पेपर कटिंगवरती व ड्राफ्टिंग करण्यासाठी, कपड्यावरती ड्राफ्टिंग करण्यासाठी टेलर चॉकचा उपयोग होते। हा वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये टेलरिंग चॉक उपलब्ध असते। त्याच्यानंतर हातशिलाईचे काम करण्यासाठी हात सुईचा उपयोग होतो। त्याच्यानंतर मशीन सुई आहे। मशीन सुई ही अत्यंत उपयुक्त आहे। ही मशीन सुई वेगवेगळ्या साईजमध्ये व वेगवेगळ्या नंबरच्या असतात। ही आहे स्क्रूड्रायव्हर, मशीनला निडल लावण्यासाठी व मशीनचा छोटा मोठा मेंटेनन्स करण्यासाठी स्क्रूड्रायव्हरचा उपयोग होतो। ही आहे बॉबिन आणि बॉबिन केस। तर ही बॉबिन आणि बॉबिन केस एकत्र करून मशीनच्या शटलमध्ये बॉबिन लावून मशीन चालू करता येते। हा आहे धागा, थ्रेड। ही आहे कैची। शिवणकामामध्ये कैचीचाही उपयोग जास्त प्रमाणात केला जातो। कापड कटिंग करण्यासाठी, धागा कटिंग करण्यासाठी, तसेच पेपर कटिंग करण्यासाठी सुद्धा कैचीचा उपयोग होतो। कैचीचे प्रकार हे वेगवेगळे आहेत। याच्यामध्ये झिगझॅग सीझरसुद्धा आहे। नागमोडी कैची म्हणजे झिगझॅग कैची। त्याच्यात बटन होल कैचीसुद्धा आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कैच्या आहेत।